कोकणातील सडे सायंकाळच्या संधी प्रकाशात निद्रिस्त झाल्यावर इथले अंधारलेले जग वेगवेगळ्या आवाजांनी जागृत होते. यातील एका आवाजाची दिशा आपल्याला या कोल्हे कोयीपर्यंत घेऊन येते. या आवाजामुळे कोल्ह्यांविषयीच्या कुतूहलाचे वलय अधिक घट्ट होत जाते. अगदी शहरापासून कांदळवने, किनारी प्रदेश, गवताळ जागा, घनदाट जंगले ते रखरखलेल्या सड्यापर्यंत विस्तारलेला कोल्ह्यांचा अधिवास फार रंजक आहे. अनेक म्हणींमधून कोल्ह्यांसोबत आपली ओळख झाली असली तरी समाज मनात त्याच्याविषयी आजही अनेक समज आहेत. कोल्हा हा श्वान कुळातील प्राणी आहे. जगात कोल्ह्याच्या 3 प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतात सर्वदूर गोल्डन जॅकल म्हणजेच सोनेरी कोल्हा ही एकमेव प्रजात आढळते. कोल्ह्याचे लांडग्याशी बरेच साधर्म्य असले तरी लांडगा जास्त उमदा दिसतो. कोल्ह्याचा रंग भुरकट काळसर असतो. हा रंग भोवतालच्या भौगोलिक आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार बदलतो. खांदे, कान यांच्या जवळचा भाग आणि पायांचा रंग काळा, पांढरा व फुसट पिवळसर असा मिश्रित असतो. हा प्राणी समूहाने किंवा एकटा राहतो. समूहाने राहत असला तरी शिकार किंवा अन्नग्रहण मात्र समूहाने करत नाही. तो निशाचर जीवन जगतो. त्याच्या शेपटीखालच्या ग्रंथीमधून वाहणाऱ्या स्त्रावामुळे त्याच्या अंगाला एक उग्र दर्प येतो. हाच दर्प आपल्या शिकारीवर घासून ही शिकार आपली असल्याचे संकेत तो इतर कोल्ह्यांना देतो. भारताच्या भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे 19% क्षेत्रावर पसरलेल्या जंगलांमध्ये कोल्ह्यांचा अधिवास आहे. कोरड्या शुष्क परिस्थितीमध्ये अधिवास करण्याची क्षमता कोल्ह्यांमध्ये विकसित झालेली आहेच. शिवाय सर्वभक्षी आहार पद्धतीमुळे कोल्हे हे अर्धशुष्क वातावरणापासून जंगल, कांदळवन, कृषी, ग्रामीण आणि शहरी वस्तीपर्यंत विविध प्रकारच्या अधिवासामध्ये राहू शकतात. अशा सर्वदूर आढळणाऱ्या या प्राण्याचा कांदळवनांमधील अधिवास अधिक रंजक आहे. कांदळवनात आढळणारे कोल्हे हे आपल्या परिस्थितीशी स्वतःला ढाळून घेतात. ज्याप्रमाणे कांदळवनात भरती, ओहोटी असे असते त्याचप्रमाणे ते आपलं वावर, बिहेवियर ॲडजस्ट करतात. जसे इतर जंगलात वाघ, बिबट हे अन्न साखळीच्या सर्वप्रथम क्रमांकावर असतात, त्याचप्रमाणे कांदळवनात कोल्हे हे अन्न साखळीच्या सर्वोच्च स्थानावर असतात. मुंबईच्या कांदळवनांमधील कोल्ह्यांचा अधिवास हा गेल्या कित्येक वर्षांपासून कुतूहलाचा विषय होता. तितकाच तो दुर्लक्षित देखील होता. या अधिवासाचा अभ्यास करण्याचे काम वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडिया या संस्थेने कांदळवन कक्षाच्या मदतीने केले. यासाठी कांदळवनांमध्ये कॅमेरा ट्रॅप लावून कोल्ह्यांचा स्वभाव, अधिवास, हालचाल या संबंधीची प्राथमिक माहिती घेण्यात आली. कोल्ह्यांच्या खाद्य सवयी जाणून घेण्याकरिता आम्ही त्यांच्या विष्ठेचा अभ्यास केला. त्यात आम्हाला असे कळले की कोल्हे हे खाडीतले खेकडे, मासे तर खातातच, त्याचबरोबर भरतीच्या पाण्याबरोबर येणारे काही कुजलेले पदार्थ सुद्धा खातात. यामुळे स्कॅव्हेंजर म्हणून त्यांचा या संपूर्ण इकोसिस्टम मध्ये एक खूप मोठा इम्पॉर्टंट रोल असतो. मुंबईच्या कांदळवनांमधील कोल्ह्यांचे माणसांसोबत असणाऱ्या अनेक प्रकारच्या सहसंबंधांचे निरीक्षणही या अभ्यास प्रकल्पात टिपले गेले. कांदळवनांवर उपजीविकेसाठी अवलंबून असणाऱ्या माणसांबरोबर अगदी लपतछपत हा प्राणी या परिसंस्थेत अधिवास करतो. मानवी वस्तीजवळ त्याचा वावर हा अधिक कचरा असणाऱ्या भागांमध्ये दिसतो. ज्याप्रमाणे कांदळवनातील कोल्ह्यांचं खाडीशी नातं आहे, त्याचप्रमाणे या खाडीवर उदरनिर्वाह करणारे मच्छीमार, मिठागृहातील कामगार व इत्यादी लोक यांचंही खाडीशी नातं आहे. यामुळे कोल्हा आणि माणूस यांच्यामध्ये इंटरॅक्शन निर्माण होतात. आम्ही या प्रकल्पादरम्यान लोकांशी संवाद साधले, त्यांचे आणि कोल्ह्यांमधले इंटरॅक्शन जाणून घ्यायला. या सर्वांमध्ये आम्हाला कोल्हा आणि माणसामधील कमीत कमी नेगेटिव्ह इंटरॅक्शन डॉक्युमेंट झाले. कारण कोल्हा हा खूप लाजाळू व भित्रा प्राणी आहे. तो माणसाला बघता क्षणी पळून जातो. जे इंटरॅक्शन सगळ्यात जास्त डॉक्युमेंट झाले ते होते लोकांनी ऐकलेले कोल्ह्यांचे आवाज.
कोल्हे हे सकाळ संध्याकाळ हाऊल करतात, कधी कधी रात्री सुद्धा करतात. हे हाऊलिंग ते एकमेकांशी संवाद साधायला करतात. हीच एक इंटरॅक्शन सगळ्यात जास्त डॉक्युमेंट झाली. या व्यतिरिक्त नेगेटिव्ह इंटरॅक्शन या कोल्ह्या आणि माणसामध्ये एकदम म्हणजे कमी आहे. कांदळवनांबरोबर राज्याच्या किनाऱ्यांवर देखील कोल्ह्यांचा वावर पाहायला मिळतो. खास करून कासव विणीच्या हंगामावेळी हा वावर अधिक असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवलंय. कासवाच्या अंड्यांच्या रक्षणासाठी बांधण्यात आलेल्या हॅचरीची जाळी तोडून कोल्हे हे त्यामधील अंडी खात असल्याचे निरीक्षण संशोधकांनी टिपलंय. कोल्हा हा समुद्री कासवांचा एक नॅचरल प्रेडेटर आहे आणि तो अतिशय हुशार प्राणी आहे. त्याची हुशारी आम्हाला आमच्या कॅमेरा ट्रॅप स्टडीमध्ये दिसून आली. तर कोल्हा काय करतो, एकत्र सर्वसाधारण 100 एक अंडी असतात, जे अधिक अंडी असतात. तर कोल्हा कासवांची एकदम अंडी न खाता ती घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन खड्डा काढून पुरून ठेवतात, म्हणजे नंतर त्यांना ते खाता येईल या अनुषंगाने. सो तो आम्हाला त्यांचा स्वभाव विशिष्ट आम्हाला आमच्या अभ्यासामध्ये जाणवून दिसलं. कोल्हे हे भारतातील सर्वदूर प्रदेशात आढळत असले तरी आता अनेक अधिवासांमधील त्यांची संख्या कमी होताना दिसते. अधिवास नष्टता हे त्यामागील मुख्य कारण आहे. शिवाय संशोधनाच्या अनुषंगाने देखील हा प्राणी अजूनही पिछाडीवर आहे.